आणि यानंतर बातमी रत्नागिरीमधनं वाहतूकदारांनी संप मागे घेण्याचा निर्णय काल उशिराने घेतला आणि त्यानंतर रत्नागिरी शहरातल्या पेट्रोल पंपावरती गर्दी दिसत नाहीये। जिल्ह्यामधल्या बहुतांश भागांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। आज दुपारनंतर डेपोमधून येणारे टँकर्स पंपावरती पोहोचतील आणि त्यानंतर पेट्रोल डिझेलचा साठा सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अशी सध्याची माहिती आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। सोमवार आणि मंगळवार अर्थात सोमवार रात्रीपासून मंगळवार दिवसभरपर्यंत पेट्रोल पंपांवरती गर्दी दिसून येत होती। कारण होतं की टँकर चालकांनी पुकारलेला संप आणि त्यानंतर पेट्रोल किंवा डिझेल याची टंचाई भासू शकते या भीतीने अनेक वाहन चालक हजारोंच्या संख्येने किंवा शेकडोंच्या संख्येने पेट्रोल पंपांवरती गर्दी करत होते। अर्थात हा रात्री संप मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतरची परिस्थिती आहे। रत्नागिरी शहर असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली जर एकंदर परिस्थिती पाहिली किंवा सध्याची स्थिती पाहिली तर पेट्रोल पंपांवरती कोणतीही गर्दी नाही आहे। या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी आहेत ते सुरळीतपणे सुरू आहेत किंवा किरकोळ वाहनं जी सकाळच्या वेळी येणं अपेक्षित आहेत तीच वाहनं इथं येत आहेत। अर्थात इथल्या काही कामगारांशी बोलल्यानंतर किंवा इथली माहिती घेतल्यानंतर असं कळतंय की काही पेट्रोल पंपांवरती पेट्रोल किंवा डिझेल हे कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। अर्थात सध्या या गाड्या भरल्या गेलेल्या आहेत पेट्रोल किंवा डिझेलच्या डेपोमधून आणि या गाड्या दुपारी किंवा दुपारनंतर ह्या पेट्रोल पंप किंवा पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्या गाड्या आहेत या पंपांवरती दाखल होतील आणि त्यानंतर एकंदरीत मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते उपलब्ध होणार आहे। सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई काही ठिकाणी भासत असली तरी लोकांची गर्दी किंवा वाहन चालकांची गर्दी मात्र या ठिकाणी दिसून येत नाही। सर्व गोष्टी ह्या पेट्रोल पंपांवरती रत्नागिरी शहर किंवा जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये सुरळीत असल्याचं चित्र किंवा माहिती मिळते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।